है ना, वो डालते ना मेल, एमडी का स्किल है उनके पास। नाही यांचा नाही मेल डालने में एक्सपर्ट है, भयंकर मेल डालते थे। घ्या तुमचा नंबर घ्या, सांगा साहेब। उनका मेल का एक्सपर्ट है ना। सिनियर आहेत माझ्यापेक्षा लय. नाही आज दादा तू दे की तूच आता एक प्रकरण हँडल करतोय. आता हे बघा, असं नाही करतोय तू. बोलायला पुढे मागे काढतोय ना मला. मेल आयडी नको, काही नको बोलू त्याची. मी सांगतो ते फक्त ऐका. आता आपण फक्त एकाच गोष्टीवर चर्चा केली, ह्या केसेस बद्दल. हा, तो मोठा विषय आहे. दुसरा विषय मी तुम्हाला सांगतो, त्याचे मला उत्तर द्या फक्त, म्हणजे आपला वेळ जाणार नाही. 2017 ते 26 मला रेपो रेट रिडक्शनचा फायदा दिलेला नाही, परंतु तुम्ही मला 1 मार्च 2026 ला दिलेला आहे, बरोबर. याच्या आधी मी रेग्युलर होतो, त्याला माझं लक्षच नव्हतं सुरुवातीला, नवीन घर घेतलं त्यावेळेला. कारण पैसेच होते त्यांना तर माहिती. मी काय त्यावेळी ज्यावेळेला रेग्युलर होतं त्यावेळेला मी तुम्हाला विचारलं नाही का दिला नाही म्हणून काय. हा, आणि ज्यावेळेला मी डिफॉल्टर झालो मी त्यावेळेला विचारलं बऱ्याच वेळा, तर मला असं सांगण्यात आलं की डिफॉल्टर असेल त्याला रेपो रेट बेनिफिटचा फायदा मिळत नाही. मग मी 1 मार्च 2026 ला पण डिफॉल्टरच होतो ना, का मिळाला? का मिळाला फायदा? हे 2 नंबर याच्यामध्ये तुमच्या हातात बघत राहा. हाँ, दे, उसमें सब पॉइंट नोट करिए। त्याच्यातलंच आहे, त्याच्यातलंच आहे. तसंच कर्जाच्या उत्तरासाठी 15 दिवस तुम्ही घेतलेले आहात, तर प्रत्येक मुद्द्याचं छान उत्तर द्या, लिगली द्या. काय अडचण नाही. तिसरा, कर्जाच्या कागदपत्राच्या फोटो कॉपींची वारंवार मागणी करून मला देण्यात आली नाही. तर त्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, मी कर्ज होम लोन माझं वाकड ब्रँच होतं, मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांनी मला कोणतेही उत्तर दिलेलं नाही. आणि मला आम्ही तुम्हाला कॉपी देणार नाही हे तुम्ही मला कळवलेलं आहे, कारण तुम्ही डिफॉल्टर आहात. हे चेक करून मागा, आरबीआयच्या रूल्स मध्ये बसतंय का? ते बसत नाहीये. मी माझं घर जर विकलं ना तरी मला माहिती मागायचा अधिकार आहे, एवढं सांगतो. मी माझं घर तुम्ही ऑप्शन मध्ये विकलं ना, अजून 10 वर्ष 20 वर्ष मला माहिती देण्याचा अधिकार तुमचा माझा अबाधित आहे, एवढं सांगतो. तुम्ही मला लिहून दिलेलं आहे काय की तुम्ही आउटस्टँडिंग बॅलन्स आहे म्हणून आम्ही तुम्हाला पत्र देऊ शकत नाही. तर मला जे कागदपत्र पाहिजेत ते मला देण्यात यावेत, म्हणजे मला कोर्टामध्ये जाता येईल. तुमच्या मधला जो प्रश्न आहे ना सरांच्या, तो मला पूर्ण करता येईल. आता 4था मुद्दा आहे डीआरटीचा निकाल बघा. डीआरटी मध्ये तुम्ही होते का नव्हते मला आठवत नाही. मी श्याम आणि हे लीगल वाले हा, डीआरटी तुमच्या वकिलांनी डीआरटीच्या प्रॉमिस केलेले, ते माझ्या इथे रेकॉर्ड पण आहे आता, सांगितलं होतं की तुम्ही एकमेकांना ओटीएसला अप्रोच करा. तर मी 3 प्रपोजल दिले, मला तुमच्याकडनं कुठलेही प्रपोजल दिलं नाही, परंतु तिथं प्रॉमिस होतं की तुम्ही ओटीएसला अप्रोच करताय म्हणून मला 13 लाख रुपये भरायला सांगितले. भरले? मी भरले. आता मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही स्वतः विचार करा, जो माणूस 6-7 महिने पैसे भरू शकत नाही ना, तो 13 लाख रुपये त्याच्याकडे असतील का? हा एखादा विलफुल डिफॉल्टर असेल ना त्याच्याकडे असू शकते. हा, मी रिअल डिफॉल्टर आहे, तुम्हाला माहिती आहे, माझे सगळे व्यवसाय बंद आहेत, तुम्ही सगळं चेक करू शकता काय. तर मग ते 13 लाख रुपये कसे जमा केले असतील? घर कोणाला तरी मला द्यायचंय, लक्षात ठेवा. मला फर्निचरचे पैसे मिळावेत म्हणून घर मला कोणाला तरी द्यायचे म्हणून मी 13 लाख रुपये भरले, त्याचंही बर्डन माझ्यावर आहे. आता तुम्हाला वाटत असेल की मी 3ऱ्या वेळा ट्रेस पास केला, हा का ट्रेस पास करतोय? तर 13 लाख रुपये आहेत ना माझे, 13 लाख रुपये माझे आहेत. ह्या केसेसचं माझ्या बर्डन आहे, हे समजून घ्या गोष्टी. तर डीआरटी मध्ये तुम्ही कमिटमेंट केली होती की आम्ही ओटीएसला अप्रोच होऊ, तुम्ही अप्रोच झालेलं नाही, मी अप्रोच झालेलो आहे. सीजीएम कोर्टामध्ये तुम्ही ह्या केसेस लपवलेल्या आहेत. ह्या केसेस आहेत ना, तुम्ही तुमचा ऍफिडेव्हिट माझ्याकडे आहे, आता तुम्हाला बघायचं असेल ना, तुम्हाला काही जर लागत तर माझ्याकडे मागा, आम्ही पटकन देऊ तुम्हाला एका मिनिटात. सीजीएम कोर्टामध्ये तुम्ही जे ऍफिडेव्हिट केलेले आहे ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या केलेल्या, त्यातली ही मोठी गोष्ट आहे की तुमच्या सिक्युअर ऍसेटच्या बाबतीमध्ये कुठल्याही कोर्टामध्ये केस पेंडिंग नाही. 2 वर्षापूर्वीच केस चालू होते ह्या दोन्ही त्या. तर ते चुकीचा ऍफिडेव्हिट करून तुम्ही ऑर्डर लिहिलेली आहे, पण माझ्याकडे बाकीचे पेपर्स आल्याशिवाय मला रीटमध्ये जाता येत नाही. तुम्ही जी रीट दाखल करताना, आता 20 तारखेला जो तुम्हाला डिसिजन मिळाला त्यावेळेला माझे वकील गावडे तिथे गेले होते, तर गावडेनं सांगितलं की तुम्हाला फॉर्मल पार्टी केलेली आहे, तुम्हाला बोलता येणार नाही. आता तुमची 24 तारखेला तारीख घेते, ते पण लिहिलेलं आहे याच्यामध्ये. तिथं मला पार्टी करा, माझी भूमिका मी तिथं मांडतो, नाही प्रॉब्लेम. तुमच्या लीगल नोट कर ले, रिप्लाई देंगे ना, वो बना के पूरा एक पॉइंट टू पॉइंट रिप्लाई मिलेगा. पण मग तारीख केव्हा आहे? 15 दिवस यांनी मागितले, तुमची तारीख केव्हा आहे? 24 ऑगस्ट आहे ना वेळ? 24 ऑगस्ट आता येते लगेच. 15 दिवस 24. आज किती तारीख आहे? आज 10 तारीख आहे. त्याच्या आधी 24 तारीख येते. हे बदला आता 10 दिवस घ्या.
कारण आम्हाला 24ला फाईट करायची आहे तुमच्याबरोबर. नाही ऍक्च्युली कसं आहे की आता जे सिनियर आहेत ते सगळे श्रीलंका आहेत. येणारे संडे पण मग आम्ही तारखेला काय करू? तो कोण नाही ना सिनियर वगैरे, उत्तर कसं काढायचं याचं? तुमची जी त्यासाठी 15 दिवस मागितले. तुमची जी एजन्सी असेल ना त्यांना सांगा ना शेतकऱ्यांना पार्टी करा, ते तिथे बोलतील. कोर्टाने तुम्ही मागची जी तुमची रीट आहे माझ्याकडे, तुम्ही फक्त पोलिसांना ब्लेम केलेलं आहे. मला ब्लेम करा ना. हा काय वारंवार ट्रेसपास का करतो? मला ब्लेम करा, मी बोलतो ना तिकडे. असं मी स्वतःहून बोलायला तयार आहे ना. तुम्ही लिगल मध्ये येतात, मी जायला तयार आहे, पण तुम्ही मला घेत नाही ना तिथे. हे बघा सीजी मध्ये मला परवानगी नाही बोलायची, बरोबर. डीआरटी मध्ये बोलून बघितलं, तुम्ही डीआरटीचे ऑर्डर फॉलो करत नाही. 13 लाख भरूनही अधिकार दिला नाही तुम्ही. दिलं नाही आणि मला हायकोर्टामध्ये बोलू दिलं जात नाही. मला बोलून द्या तोंड हायकोर्टामध्ये. दाबून मुख्यांचा मारा चालू आहे. तुम्ही मराठी आहात हायकोर्टाचं मला ना? नाही पडलं, तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जायचं. जगदाळे आहात ना? तर तोंड दाबून मुख्यांचा मारा चालू आहे. आणि आता तुम्ही जे पहिल्यांदा मुद्द्यावर येत होते त्या मुद्द्यावर मी आता येतो. हं? मला आतापर्यंत तुम्ही सेटलमेंटची ऑफर दिल्याच नाही. नाईक साहेब काय म्हणतात, आज जर 100 रुपये म्हणले ना तर उद्या लगेच 120 रुपये म्हणतात. आपण कोणती गृहीत धरायची? त्यांचं सगळे जे बोललेलं लिहिलेलं आहे साहेब, किती वेळ गेला सगळ्यांचा. तुम्ही विचारपूर्वक ऑफर द्या. शिर्केनी 13 लाख भरलेत ना, तो कोणाला तरी नातेवाईकाला किंवा खड्ड्यात घालून ते 13 लाख भरतो. भरलेले येतं आणि बाकीचे पण पैसे भरेल हा विश्वास ठेवा. जो माणूस 1.25 कोटीचं घर घेतो ना त्याची काहीतरी पत असते बाजारामध्ये. मी डीआरटी मध्ये पैसे भरले काय माझ्या खात्यावर पैसे होते का? तुम्ही आले होते ना माझ्या बरोबर. मी कॅश दीड काढायला आपण गेलो. हा मी कॅश पैसे आणून भरले ना TGSB मध्ये तुमच्या समोर. कॅश पैसे कसे आणले होते? काहीतरी असेल ना पेन त्याच्या मागचा. तुम्हाला फक्त काय दिसतंय की आम्ही घर लॉक करतो हात तोडतोय, तर ते विसरून जा तुम्ही. ह्या दृष्टिकोन तुम्ही विचार सरळ माणसांना सरळ न्याय द्या. पोलिसांसारखं करू नका की आले वासरे देतात. पोलीस स्टेशनला तुम्ही गेले तुम्हाला कशी ट्रीटमेंट मिळते? आपल्याला अपेक्षा असते की बाबा मी एवढा नीट अँड टायडी तुमच्या समोर आलेलो आहे की एक्झिक्युटिव्ह वाटतोय हा माणसाशी कसं बोलावं, आदराने बोलावं. पण ते तिथं बोललं जात नाही, आपल्याला संताप होतो. तसं यांचं सगळं बघा किती नीट अँड टायडी आहे त्या माणसाचं काम. हे बघा घर फिरलं ना घराचे वाशे फिरतात. अशी परिस्थिती त्या माणसावर आली जी तुमच्यावर येऊ नये कधी. तुमच्यावर आली ना तुम्ही यांच्यापेक्षा वेगळं नाही वागणार आहे, हे लक्षात घ्या. आज तुमचं ठिकाणावर आहे ना म्हणून तुमचं डोकं ठिकाणावर. जर तुमचं तेच ठिकाणावर नाही राहिलं ना तर डोकं ठिकाणावर नाही राहत, हे समजून घ्या. आणि त्याच्यातून आणि माणसं जगली पाहिजे. टाटानी काय केलंय भारतात? टाटानी भारतामध्ये माणसं जगवली आहेत. पैसे त्याच्यासाठी सेकंडरी होते. माणसं जगवली आहेत, माणसं मोठी केली आहेत. आज टाटाच्या जीवावर 25% पुन्हा उभं आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे सर, चला. तुम्ही रिक्वेस्ट लेटर द्या. थँक्यू, लव्ह यू. तुम्हाला भेटून चांगलं वाटतं. नाशिकचं आहे. जेल रोडला हा काही प्रॉब्लेम आला तर पहिला फोन करा. प्रोफेशनलांकडे जाऊ नका आणि अडकू नका. ठीक आहे. आणि घरी चक्रा मारा. हा. पुन्हा इथं आला की चक्रा मारायच्या. मित्रांच्या आपलं सगळं काय जगदार आहे का? तुम्ही बरोबर संपर्क करा. वंदे मातरम. वंदे मातरम. मी म्हणलं आता तुम्ही बसले पुढे म्हणून चालू इकडे वॉशरूमला जायचं काय? सर, बाहेर पडले इकडे वॉशरूमला जायचं काय? नाही मानले. चला. 15 तुम्हाला जायचंय का? जाऊन या. झालं हा? छान झालं. थँक्स अ लॉट. आय लव्ह यू. चला चला. चला रे.